साडी ही वेगवेगळ्या पॅटर्नची साडी असतात, म्हणजे जॉर्जेट, कॉटन, काठापदराची साडी, पैठणी साडी, कांजीवरम साडी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असतात. तर आज आपण बघणार आहोत की काठापदराच्या साडीवर कोणत्या पॅटर्नचे ब्लाऊज तुम्ही शिवाल, तर जेणेकरून तुम्ही काकूबाई सारख्या पॅटर्नच्या ब्लाऊज न शिवता तुम्ही अशा पॅटर्नच्या ब्लाऊज शिवाल तर नक्कीच तुम्ही स्टायलिश दिसाल, यंग दिसाल. नमस्कार मंडळी, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सर्व ग्रेटच असाल. तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाईल. तर जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की म्हणजे तुम्ही काठापदराच्या साडीवर जुन्या पॅटर्नचे तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही ते काकूबाई सारख्या पॅटर्नच्या ब्लाऊज शिवत असाल तर ते चांगलं दिसत नाही. आता ते फॅशन ही ओल्ड झालेली आहे आणि ते तुम्ही न शिवता तुम्ही लेटेस्ट स्टाईलमध्ये तुम्ही ब्लाऊज शिवाल तर नक्कीच तुम्ही यंग दिसाल, स्टायलिश दिसाल. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, व्हिडिओला स्किप करा नको, कारण की इंटरेस्टिंग ब्लाऊजची टिप्स आहे, तुम्ही नक्कीच बघा. टिप नंबर वन मध्ये आपण बघणार आहोत की बोटनी गळा ब्लाऊज. सेलिब्रिटी म्हणजे हिरोईन्स महिलांनी बोटनी गळ्याचा ब्लाऊज शिवलाय, म्हणजे काठा पदराच्या साडीवर बोटनी गळा. आता मी तुम्हाला दीपिका पादुकोणचे फोटो दाखवते, तुम्हाला त्याच्यावर माहिती होऊन जाईल की यांनी काठा पदराच्या साडीवर बोटनी गळा शिवला आहे, पॅक गळा शिवला आणि थोडं स्टायलिश लुक येते आणि थोडं रिच लुक येते. तर तुम्ही नक्की शिवू शकता बोटनी गळा हा छान दिसते आणि यंग पण दिसते थोडं, आणि आपण पूर्ण हा पॅक राहते बोटनी गळा आणि पूर्ण. आणि तुम्हाला बोटनी गळा शिवायचं राहिलं तर तुम्ही मेगाबाई न शिवता तुम्ही मेगाबाई, सिवलेस बाई ते न शिवता तुम्ही 3/4 वाली बाई शिवू शकता, स्लीव शिवू शकता, कारण की ते छान राहते. आणि तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही वर्क करू शकता, नाहीतर मग प्लेन ऍज इट इज ठेवू शकता, कारण की ब्लाऊज आपल्याला मिळते. ब्लाऊजचं कसं राहते की प्लेन ब्लाऊज राहते, त्याला बॉर्डर असते. आता बॉर्डर एवढी तुम्ही कडे वर्क करू शकता. आणि सांगते बोटनी गळा तुम्ही घाला काठापदराच्या, तर त्याच्यावर मी कोणती ज्वेलरी, तुम्ही हेवी वाले ज्वेलरी घाला, कारण की जेणेकरून तुमच्या बोटनी गळा हा पॅक राहते आणि सिंपल राहते आणि आपल्याला हे दिसतच नाही, मान दिसत नाही, इथून तिथपर्यंत दिसते, इथून एवढं दिसतच नाही. तर तुम्ही काय करायचं, तुम्ही ज्वेलरी घालाल ना, तर ज्वेलरी ही भारीवाली म्हणजे अशी ब्रॉडवाली ज्वेलरी घाला, तर जेणेकरून तुमची साडी इथून पदर राहील. आणि ज्वेलरी घाला तर ज्वेलरी हायलाइट होईल आणि तुमचा लुक हायलाइट दिसेल. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की ज्वेलरी हा थोडी हेवी ठेवा, ज्वेलरी उठून दिसेल, साडी उठून दिसेल आणि तुम्ही नक्कीच उठून दिसेल. तर बोटनी गळा तुम्ही नक्कीच शिवू शकता. सेकंड टिप मध्ये आपण बघणार आहोत सिवलेस ब्लाऊज. आणि हेल्दी होतात, कधी बारीक होऊन जातात. बारीक झालं तर आपण शिलाई मारू शकतो, काही तेवढं हे नाही, आणि लटे झालं तरी आपण शिलाई काढू शकतो. मग असा वेळेवर झंझट न करता त्या पत्र्याच्या साडीवर बॉर्डर राहते. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देते. आता निळ्या कलरची साडी राहिली, निळ्या कलरच्या काठापदराची साडी राहिली, त्याच्यावर रेड कलरची, येलो कलरचे असे कॉम्बिनेशन, कॉन्ट्रास्ट म्हणून कॉम्बिनेशनचे बॉर्डर राहते. तर त्या कलरच्या ब्लाऊज तुम्ही घ्या, म्हणजे बॉर्डरच्या, नाही की प्लेन साडीचा नाही, साडीचा कलर नाही, जो बॉर्डरचे कलर राहते त्या ब्लाऊज, त्या याच्या कलरचा ब्लाऊज तुम्ही शिवा, शिवलेस वाला. आता रेडीमेड पण येतात, कारण की आता तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता, नाही तर ऑफलाईन परचेस करू शकता तुमच्या हिशोबाने. पण तुम्हाला मी सांगते की तुमच्या काठापदराच्या साडीवर तुम्हाला होत नसेल परफेक्टली, तर तुम्ही सिवलेस वाला ब्लाऊज सजेस्ट करू शकता. मी तुम्हाला हायली रिकमेंड करते की सिवलेस वाला ब्लाऊज नक्कीच शिवू शकता आणि घालू शकता. ते कसं आहे की आपण सिवलेस वाला ब्लाऊज तुम्हाला म्हणजे मॉडर्न लुक द्यायचा राहिला, आता खूप महिला हे घालतात सिवलेस वाला ब्लाऊज आणि कम्फर्टेबल असतात, काही तेवढं हे नाही की कम्फर्टेबल असतात सिवलेस मध्ये सर्व महिलाच. तर तुम्ही सिवलेस वाला ब्लाऊज नक्कीच शिवू शकता. आणि थोडं मॉडर्न आणि यंग दिसायचं असेल तर नक्कीच तुम्ही शिवले. आणि थर्ड टिप्स मध्ये आपण बघणार आहोत की नेट बाय ब्लाऊज. आता कसं राहते की तुम्हाला साडीला छान दिसायचं असेल, साडीवर आणखी छान उठून दिसायचं, ब्लाऊज तुम्ही परफेक्ट शिवा. कारण मी हर एक व्हिडिओ मध्ये सांगते तुम्हाला की ब्लाऊज ही साडीचा मेन रोल असते. ब्लाऊज ही परफेक्ट शिवलं नसेल तर तुमची साडी किती महागाची असो, किती सस्ती असो, तुमची साडी उठून दिसणार नाही ब्लाऊज शिवाय. मी सर्वच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, तर तुम्ही ब्लाऊज हे परफेक्ट शिवलं पाहिजे. तुम्हाला थोडं युनिक दिसायचं असेल, युनिक आणि थोडं स्टायलिश दिसायचं असेल, तर खरंच तुम्हाला सांगते की तुमचं ब्लाऊज राहिलं, ठीक आहे, ब्लाऊज तुम्ही शिवा.
तर त्या कापडचा तुम्ही नेट घेऊ शकता अलगने, कारण की नेट ब्लाऊज मध्ये येत नाही, कारण काटापदराच्या साडीवर तर ब्लाऊज मध्ये नेट अजिबात येत नाही. तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन त्याच कलरचा नेट घेऊ शकता. ब्लाऊज पीसचा नेट, ब्लाऊज पीसचा कलरचा नेट म्हणत आहे मी, साडीचा कलरचा नाही, ब्लाऊज पीस कलरचा नेट घेऊन या आणि याच्यावर बाईवर नेटचा ब्लाऊज शिवू शकता तुम्ही. नेटचं बाई आता तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही ब्लाऊजचे ते फिटिंग घेऊन तुमच्या हिशोबाने करा आणि मी तुम्हाला सांगते स्लीव्स कसं शिवायचं. नेटची स्लीव इथून ते इथपर्यंत शिवू शकता 3/4 वाली बाईला, म्हणजे आता ते आरी वर्क टिकली वर्क तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता आणि छान दिसते. तुम्ही करून बघा. तुमची महागाची साडी असेल खूप, म्हणजे पैठणी काटापदराची अशी भारी साडी असेल तर त्याच्यावर नक्कीच करा, कारण की हे तुम्ही करांना ब्लाऊज तुम्ही दिसाल ना तर सर्व ब्लाऊज आता काय राहते की सर्व ब्लाऊज त्याच्यावर वर्क करतात स्लीवला, पण नेटच्या स्लीववर कोणीच जास्त वर्क करत नाही. तुम्ही युनिक खरंच नक्कीच दिसालच. हा पॉइंट तुम्ही लक्षात घेऊनच ब्लाऊज शिवून. 4 टिप्स मध्ये आपण बघू की मागच्या गळ्यामध्ये वर्क करा. आता कसं वर्क करायचं, ठीक आहे. आता तुम्ही गळा वगैरे शिवायचा आहे, तुमचा गळा असा गोल गळा शिवा, नाही तर चौकणी तुमच्या असा पानाचा गळा तुमच्या हिशोबाने तुम्ही सजेस्ट केला असेल तो गळा. आता तुम्हाला मी सांगते, एक्झाम्पल देते. गोल गळ्यामध्ये तुम्ही शिवा, ठीक आहे. गोल गळ्यामध्ये त्याला अशी मोतीची लेस लावा आणि नाहीतर मग तुम्हाला छान असं वर्क करायचं, तुम्ही वर्क करू शकता, धाग्यामध्ये वर्क करू शकता, नाहीतर मग टिकली स्टोन वगैरे लावून तुम्ही ऍज इट इज कोणत्याही याच्याने वर्क करा, पण तुमचं ब्लाऊज हे चांगलं उठून दिसलं पाहिजे. ह्या हिशोबाने तुम्ही वर्क केलं पाहिजे, जेणेकरून तुमचे ब्लाऊजचा मागचा गळा हा उठून दिसेल. तर शक्यतो मी तुम्हाला सांगते की काटापदराच्या साडीवर आपण जुडाच करते, कारण की आपण केस खुले ठेवत नाही. खुले खूप कमी महिला ठेवतात, पण शक्यतो काटापदराच्या साडीवर जुडाच पाडतात. गोल जुडा, आता फ्रेंच नॉट, तुमच्या कोणी वेगवेगळ्या पॅटर्नचे जुडे पाडतात. तर ते कसं आहे, आपण केसाला जुडा पाडला तरी मागची पाट आपल्याला दिसते, तर मागचे पाट दिसल्यावर आपला ब्लाऊज असा सिंपल राहिला, एवढी भारी साडी राहिली नाही, सिंपल राहिला तर ते चांगलं दिसत नाही आणि चांगलं लुक दिसणार नाही, तर सिंपलच दिसेल. तर म्हणून मी तुम्हाला सांगते की मागचा लुक पण मॅटर करते साडीचा. समोर पण आपण चांगले दिसून तर मागच्या साईड पण छान दिसला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला सांगते की मागचा थोडासा गळा हा वर्क केला पाहिजे, आणि मोती वर्क असो की टिकली वर्क असो की स्टोन वर्क असो, तर तुमच्या हिशोबाने तुम्ही केलं पाहिजे. आणि नेक्स्ट आहे, मी तुम्हाला मागच्या गळ्याचे सांगते. तुमच्या मागचा गळा पण उतरत असेल, मी तुम्हाला पॉइंट सांगते. मेन पॉइंट्स आहे. कोणी मागच्या गळ्यामध्ये लेस नाही लावत, असं दोरीवाला लेस, तुम्हाला दोरी लेस लावा तर दोरी लेस लावू शकता, आणि मग नाहीतर मग ते पट्टी राहते ते दोरी न लावता ते अशी छोटी अशी पट्टी लावता येते, तर पट्टी लावणार तुम्ही तर त्याच्यावर तुम्ही थोडं वर्क करू शकता. म्हणजे ते अशी पट्टी नाही, पाटाची पट्टी, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवून देते, फोटो वगैरे अटॅच करून दे, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल थोडंसं तरी. तर ते पट्टीवर थोडासा वर्क करून घ्याल ना, तर त्याच्यावर आणखी तुमचा ब्लाऊज हा उठून दिसेल. तर हे तुम्ही पॉइंट्स नक्कीच घेऊन शिवू शकता आणि ब्लाऊज छान दिसू शकतो. 5व्या टिप्स मध्ये आपण बघणार आहोत की मागचा गळा हा पूर्णपणे बंद, मागच्या गळा आपण बंद शिवायचा आहे. तर मी तुम्हाला सांगते काटापदराच्या साडीवर कसं शिवायचं. आता तुम्हाला मी नेट स्लीवची सांगितले, नेट स्लीवची आपण शिवू शकता. आता मागच्या गळा कसा राहिला, गोल गळा शिवू शकता, चौकोनी गळा शिवू शकता. आता ते मागचा जे आहे ना, जो पोर्शन आहे आपला उघडा राहते, त्याला आपण पॅक करू शकतो, म्हणजे नेटला अटॅच करून तुम्ही का नाही त्याला पूर्ण पॅक करून घ्या, आणि त्याच्यावर तुम्ही तुमच्याशी आता कसं राहते की तुम्ही त्याच्यावर वर्क करतात. आता दुल्हन वगैरे राहिली, त्यांचे ब्राईड वगैरे राहिले, ते काय करतात की त्यांच्या मिस्टरचे नाव लिहितात, म्हणजे त्या ब्लाऊजवर. आणि मग कसं बेबी शॉवर वगैरे राहिला तर त्याच्यामध्ये मागच्या आई वगैरे लिहितात, आणि असं लिहितात आई वगैरे. तुम्हाला असं करायचं राहिलं, युनिक करायचं राहिलं, तर तुम्ही एक काम करा, नेटवाला पॅक गळा असं शिवून घ्या, आणि त्याला गोल गळा असं एक्झाम्पल देतात, गोल गळा चौकोनी गळा असं शिवून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही पॅक करा पूर्ण नेटनी, आणि त्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन देऊ शकता. आता तुम्हाला नावाचं राहिलं की तुम्हाला नाव न देता तर तुम्ही मोराची डिझाईन टाकू शकता, लोटसची डिझाईन टाकू शकता, फ्लावरची, गुलाबाची अशी डिझाईन टाकू शकता. पॅच येतात, पॅच मध्ये येतात, मार्केटमध्ये आहे, आणि पॅच येतात, तर ते पॅच तुम्ही लावू शकता नेटच्या याच्याने, नेट असं लावून
आणि छान दिसते, खूप सुंदर दिसते ब्लाऊज. तर तुम्ही हे करू शकता आणि छान दिसू शकता. नक्कीच हे करून बघा. वर्क करा ब्लाऊजवर. आता बारीक वर्क कसं करायचं, बारीक म्हणजे नाजूक वर्क. आता नाजूक वर्क करा, म्हणजे अशी ब्लाऊजला तुम्हाला वर्क करायचं आहे तर खूप ब्रॉड वाली लेस नको लावा, ब्लाऊज ब्रॉड वाली स्टोन नको लावा, अशी सिंपल नाजूक वाली स्टोन लावा. स्टोन टिकली असं वर्क वगैरे करायचं, खूप नाजूक करा, जेणेकरून तुमचा ब्लाऊज ही नाजूक वर्कने दिसेल ना, फिनिशिंग छान दिसेल आणि उठून पण दिसेल. काठापदराच्या साडीवर जास्त करून तुम्ही 3/4 वाली स्लीव्स नक्की शिवा, जेणेकरून तुम्हाला वर्क करायचं असेल तर 3/4 वाल्या स्लीववरच तुम्ही वर्क करू शकता, जेणेकरून तुम्ही मेगा बायवर स्लीव वर्क नाही करू शकत आणि मेगा स्लीववर वर्क तर अजिबात नाही करू शकत. तुम्हाला करायचं राहिलं तर तुम्ही 3/4 वाल्या स्लीववर वर्क करू शकता. नक्कीच राहिलं तर मग फुल स्लीव वाल्या ब्लाऊजवर वर्क करू शकता. तर जास्त करून तुम्ही 3/4 वाल्या स्लीववरच वर्क करा, जेणेकरून तुमची साडी उठून दिसेल. तर इथे 3/4 वाली स्लीव राहील आपली एवढी, ठीक आहे. मग तुम्हाला राहिलं की याच्यावर काय नाही, छान छोटे छोटे आरी वर्क, टिकली वर्क वगैरे करू शकता. नक्कीच छान दिसेल. हे करून बघा. ब्लाऊज परफेक्टली नक्की. आणि तुम्ही नक्की वर्क कराल ना तर तुमची पैठणी खूप भारी वाली साडी असेल, तुमची महागाची साडी असेल तर खरंच तुमची साडी ही नक्कीच उठून दिसेल आणि थोडीशी श्रीमंती पण दिसेल तुमची. आतमध्ये आपण बघणार आहोत की प्रिंटेड आणि ब्रोकेडचे ब्लाऊज. आता प्रिंटेड आणि ब्रोकेडचे ब्लाऊज कसे शिवायचे. आता ब्रोकेडचे कसे प्रिंटेड राहते, आता कॉटन मध्ये वगैरे येतात कापड वगैरे. आता त्या कलरच्या मिसमॅच करून तुम्ही ते कापड घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही शिवू शकता. आणि ते सिंपली राहिलं तरी तुमचे म्हणजे प्रिंट येतात, त्याच्यामध्ये प्रिंटेड वगैरे येतात ना, ते तुम्ही नक्की शिवू शकता. आता ते मार्केटमध्ये खूप सारे अवेलेबल आहे, रेड, येलो, निळा वगैरे असे खूप सारे कलर्सचे असे म्हणजे कॉम्बिनेशन नुसार असं राहते कपड्याचा कापड, त्याच्यानुसार तुम्ही ते ब्लाऊज शिवू शकता आणि त्याच्यावर काठापदराच्या साडीवर पण नक्कीच घालू शकता. कारण की त्या पॅटर्न त्या कपड्याच्या तुम्ही ब्लाऊज शिवाल तर त्याच्यावर साडी घालाल तर ते साडी उठून नक्कीच दिसेल. तर तुम्ही हा पॅटर्नचा ब्लाऊज नक्की शिवू शकता आणि घालू शकता. जुन्या पॅटर्नच्या ब्लाऊज पॅटर्न तुम्ही शिवाल तर नक्कीच तुम्ही काकूबाई सारखे दिसाल. तर या पॅटर्नच्या तुम्ही मी सांगितलेल्या या पॅटर्नच्या तुम्ही ब्लाऊज शिवाल तर नक्कीच तुम्ही स्टायलिश दिसाल, यंग दिसाल आणि रिच लुक पण दिसाल. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा तरी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. तोपर्यंत धन्यवाद.